आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। धाराशिवमध्ये अजित पवारांकडून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा प्रचारावेळी धाराशिवमधील जागृत देवस्थान असलेल्या धारासूर मर्दिनी देवीच्या मंदिरात अजित पवारांकडून दर्शन। धाराशिवमध्ये अजित पवारांकडून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा प्रचारावेळी हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी यांच्या दर्ग्यामध्ये अजित पवारांनी चादर चढवली। 2014 ते 2024 या काळामध्ये सत्ता कुणाची होती? शरद पवारांचा भाजपला सवाल। तर 10 वर्ष सत्ता तुमच्याकडे आणि हिशोब माझ्याकडे मागता, शरद पवारांची भाजपवर टीका। केंद्रीय मंत्री अमित शहांकडून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शहा निवडणुकीच्या रिंगणात। काँग्रेसला मत देणं म्हणजे मत वाया घालवण्यासारखं आहे। वर्ध्यातील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। कांग्रेस या इंडिया अलायंस को वोट देना एक तरह से अपना वोट व्यर्थ करना है। संभाजी ब्रिगेडचा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अधिकृत पाठिंबा। संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची माहिती। शिर्डी लोकसभेसाठी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी लोकसभेमधून लढणार। सांगलीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वाभिमानीचा उमेदवार घोड्यावर स्वार। महेश खराडे सांगलीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार। सुरेखा पवारांच्या प्रचारामध्ये विजय शिवतारे सक्रिय। पुरंदर मतदारसंघामध्ये शिवतारेंचा दौरा। बोबगाव, बाभळी, हिवरे, पठारवाडीमध्ये शिवतारेंच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अभय जगतापांचा बंड शमवण्यात पवारांना यश। धैर्यशील मोहिते पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार अभय जगताप यांच्याकडून मोहितेंना साथ। शेकाप नेते अनिकेत देशमुखांची माढा लोकसभेतून माघार। शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा। मोहिते पाटलांवर असलेली नाराजी दूर। अनिकेत देशमुख यांची प्रतिक्रिया। कार्यकर्त्यातून रोष होता की आपण अपक्ष फॉर्म भरला गेला पाहिजे। पवार साहेबांचा निरोप आला की त्यांना बोलायचं या सगळ्या संदर्भात। त्यांनी सकारात्मक पूर्ण आम्हाला विश्वासात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की आम्ही अर्ज भरत नाही आहे। सोलापूर लोकसभा निवडणुकीतून एमआयएमची माघार। ओवेसींच्या आदेशानंतर पक्षाचा निर्णय। महादेव जानकरांचे पुतणे स्वरूप जानकर यांनी माढा लोकसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केला। मायावतींच्या बसपाकडून उमेदवारी अर्ज भरला। धाराशिवमध्ये भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना सभेदरम्यान चक्कर। अजित पवारांची सभा सुरू असतानाच उष्माघातामुळे चक्कर। सुजितसिंह ठाकूर यांची प्रकृती स्थिर। अजित पवारांच्या निधीवरील वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल। तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश। हवा तो निधी देतो, मतदान करा, अजित पवार यांचं वक्तव्य। अहमदनगरच्या शिर्डीमध्ये महाविकास आघाडीची भर उन्हामध्ये सभा। तहारलेल्या कार्यकर्त्यांना पाण्याच्या बाटलीसाठी 200 रुपये देण्याची दाखवली तयारी। 25 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा पुण्यामध्ये प्रसिद्ध होणार। लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जाहीरनामा 22 एप्रिलला प्रसिद्ध होणार। अजित पवार गटाचा जाहीरनामा भाजपच्या जाहीरनाम्याशी मिळता जुळता असा असेल। प्रहारचे दिनेश बुब रात्री जुगार खेळतात तर महाविकास आघाडीच्या बळवंत वानखडेंच्या मतदारसंघात अंधार। तिथे त्यांनी दिवे लावले नाहीत। रवी राणांची प्रहार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारावर देखील टीका। मतदारसंघाचा आमदार त्या दर्यापूरमध्ये दिवा लावला नाही। त्या मतदारसंघामध्ये अंधार आहे। आमचे आदरणीय मोठे भाऊ दिनेश भाऊ दुपारी 12 वाजता उठतात आणि संध्याकाळ झाली तर जुवा खेळतात। अजित पवार यांच्याकडून धाराशिवमधील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी। राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना अर्चना पाटील यांचं काम करण्याच्या सूचना। धाराशिवमध्ये काँग्रेस नेते मधुकर चव्हाणांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। धाराशिव काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच। गडचिरोली जिल्ह्यामधील मतदान केंद्रावर सुरक्षा देणारे 600 होमगार्ड मतदानापासून वंचित। यावर्षी टपाल मार्फत कर्मचाऱ्यांचं मतदान न घेतल्यामुळे 600 होमगार्ड मतदानापासून वंचित राहिले। पुण्यामध्ये डीएस कुलकर्णी यांच्या मुख्य कार्यालयावर छापे। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात कारवाई। जंगली महाराज रोडवरील कार्यालयात ईडीच्या 2 पथकांकडून छापेमारी।